20 तास प्रवास करून पोहोचलोय आणि ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण लवकरच येणार आहे. आम्ही व्हेरी एक्सायटेड. सगळे फुल स्पीडमध्ये पळत पुढे चालले. मम्मीला भेटला तो पहिला. मला भेटे मला वाटलं गाडी आहे पुढे मम्मी रडायला लागले. हो ना. आल्या डायरेक्ट पहिली कॉफी घ्यायला थांबलोय. कसं वाटतंय तुला? आम्ही आले. तू स्टोरी नाही टाकली? स्टोरी नाही, यावेळेस कॉफी आल्या सगळ्यांना सरप्राईज दिले यावेळेस. हा माणूस आहे ज्या माणसाने आमच्या संग गद्दारी केली आहे, मिसलिडिंग केली आहे. हा माणूस ग्रीन शर्ट वाला आम्हाला म्हणला एकदम गरम क्लायमेट आहे, आल्याच थंडी आहे, पूर्ण हवा चालू आहे, विंडी आहे आणि एकदम थंडी आहे. एकतर आधीच 20 तास AC मध्ये प्रवास करून आलोय, त्याच्यावर थंडी हवा. सगळे फक्त उडत चालले. सगळ्यांची केस एकदम गार पडले, एकदम गार. आणि गरम बिरम काय नाही सध्या पुरतं. फक्त असं वाटतं काश्मीरला चालूय आपण. आणि तिथं गाडी लावली, आपण पार्क केली आणि गृह प्रवेशासाठी चला 5 नारळ घ्या, हळदी कुंकू घ्या, पूजा करून सुरू करा. थांब पूजा करा. पूजा जावा काय तिकडे जा ना समोर. वा राईट पायात टाकून जाऊया. नाही आम्हीच जाणार आहे, तुम्ही सगळी नंतरून या. ही एंट्रन्स आहे आणि ही दरवाजाकडलं हा हॉल संगच किचन. यूएसची म्हणजे बेसिक आहे, सगळ्यांकडे हीच डिझाईन असती. हॉलमध्येच किचन आणि सगळं. आणि इथून सगळ्या रूम, इथं 2 रूम, ही छोटी गॅलरी, बेसमेंटमध्ये एक रूम, अशा सगळे रूम आहेत मस्तपैकी. सगळ्यांची सेमच रूम आहे. 2-3 दिवसाचा स्टे असणार आहे. आणि बघू आल्यावर आवरून करे सगळे फ्रेश होऊन झालेत आणि सगळे बाहेर निघालेत. आता बघू कुठं जायचं आणि काय करायचं. मला भूक लागली म्हणून मी चॉकलेट खाते. आणि शेट इन द चॅट आलेले. TV बंद कर की निघू आता. एवढा उजेड आहे आणि 8 वाजले तिथं. 8 वाजता तर जसं रात्र होती ते थंडी एवढी वाटते. ते सगळ्यांचे हात आता हळूहळू आत चाललेत आणि जेवायला आले ते सगळे कसं पळत चाललेत. आणि खूप भारी वेदर, एकदम गार झाले. सगळे असे कुडकुडीत अशा या थंडीमध्ये अशा मस्त रस्त्यावरून चालत डिनरला चाललोय. काय नाही, थंडीच आहे फक्त, बाकी तर सगळं चांगलं आहे. एक गोष्ट जी राहिली, जी स्कॅम झाले मोठा आमच्यासाठी, ती क्लायमेट चेंज, थंडी. बाकी सगळं गुड.